परिषदेच्या जे काही 2026 सालच्या जे काही निवडणुका होत आहेत त्यातील चिपरी गणातील सचिन पाटील साहेब जे आपले आहेत आपल्याच गावचे, त्यांच्या प्रचाराचा उद्घाटनाचा समारंभ इथे साकार होतोय। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद पण त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जमाती स्त्री राखीव मतदारसंघातील कोळी मॅडम, त्याचबरोबर इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि राजू शेट्टी सर, चिपरीच्या प्रथम नागरिक परीट मॅडम आणि महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेस असेल, शिवसेना असेल, स्वाभिमानी पक्ष असेल, याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते। आत्ताची ही निवडणूक लोकशाही जिवंत आहे की लोकशाहीला आपण मातीत गाडायचं यासाठी एक निर्णायक ठरणारी ही निवडणूक आहे। कारण आजकाल संपूर्णपणे सगळीकडे अतिशय वाईट अवस्था आहे। जे पुढच्या पंचवार्षिकला तुम्हाला आम्हाला मतदान करायला मिळेल की न मिळेल याबाबत शंका आहे। इतपत मग ते EVM असेल, मतचोरीचा प्रकार असेल किंवा बोगस मतदारांचा प्रकार असेल, अनेक प्रकाराच्या द्वारे या ठिकाणी सत्ताधारी सत्तेवरती यायला लागलेले आहेत आणि विरोधक नामशेष होत चाललेले आहेत। जे तरीसुद्धा हार न मानता तुम्ही आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय, उभा राहतोय, ते एक धाडसच म्हणायला पाहिजे। कारण प्रस्थापितांच्या विरोधात, हुकुमशाहीच्या विरोधात कुणीतरी लढावं लागतं आणि ती लढाई तुम्ही आम्ही हातात घेतलेली आहे। परवा नरशिंहवाडी या ठिकाणी ज्या वेळेला प्रचाराचा शुभारंभ झाला त्यावेळेला राजू शेट्टी साहेबांनी एक वाक्य उच्चारलेलं होतं की या तालुक्याचा कुणी एकटा मालक नाही, सर्वसामान्य जनता ही तालुक्याचा मालक आहे। त्याला प्रत्युत्तरही देण्यात आलं विरोधकांच्याकडून की मी लोकांच्या हाताला काम देतो म्हणून मला मालक म्हणतात, तुम्ही मात्र लोकांच्या हातामध्ये दगड देता, जे विध्वंसक प्रवृत्ती तुम्ही वाढीस लावता, असं एक स्टेटमेंट होतं। तर त्या स्टेटमेंटला जर उत्तर द्यायचं झालं तर असं देता येतं की हातात दगड कधी येतो, ज्या वेळेला अन्याय अत्याचार होतो आणि कायदेशीर मार्गाने ज्या वेळेला सगळेच मार्ग खुंटतात त्यावेळेला आपसूकपणे कोणी सांगावं लागत नाही की आपापपणे सर्वसामान्य जनता सुद्धा हातामध्ये दगड घेते, असंतोष असतो, असंतोष व्यक्त करत असते। हे काय आजच घडत नाही। बघा, ब्रिटिशांचं राज होतं 150 वर्ष भारतावरती, त्यावेळेला अतिशय अन्याय अत्याचार ज्यावेळेला वाढीस लागला त्यावेळेला नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, हसत हसत फासावरती जाणारे लोक असतील, त्याचबरोबर पत्री सरकारसारखं क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखी संघटना असेल ती का तयार झाली? कारण अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतलं। याचा अर्थ त्यांनी काही चुकीचं काम केलं असं होत नाही। एवढी जाण की हातामध्ये दगड देतात असं म्हणणाऱ्यांना असावी तर ते पण एक लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे। त्यांनी जर त्या पत्री सरकार असेल, हसत हसत फासावरती जाणारे लोक असतील किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जी संघटना होती आझाद हिंद सेना, त्यांनी जर ते त्यावेळेला कार्य केलं नसतं तर निश्चितपणे भारत स्वतंत्र झाला नसता। आणि तेच काम आता आपण करतोय। प्रसंगी हातात दगड घ्यायला लागला तरी चालेल अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी, आणि तो दगड तर वैयक्तिक असा फिजिकल दगड हातात घ्यायला पाहिजे असं काय नाही आहे। घटनाकारांनी तुमच्या आमच्या हातामध्ये तशाच पद्धतीचा मतदानाचा अधिकार रूपी दगड दिलेला आहे, त्या दगडाचा योग्य वापर तुम्ही करावा आणि अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार विरोधात लढणारे जे आपले उमेदवार आहेत त्यांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्यावं असे अपेक्षा व्यक्त करतो। माझी मनोगत थांबवतो। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।